चला सगळ्यांना शुभ सकाळ। तर आमच्याकडे पाणी येऊन गेलं होतं, सकाळी सगळं धुवून सोवून झालं होतं, ओटे वगैरे बोळ। तर मग सुनबाईला म्हटलं मी दर्शन करून येते विठ्ठल मंदिरात जाऊन। इथं पारिजात्याचे फुलं घेतले मी थोडेसे, तुळशीला वाहिले, तुळशीचं छान दर्शन घेतलं। आणि आज होती एकादस, मोठी एकादस म्हणजे नाशिकची यात्रा। तर पंढरपूरला जसं पायी पायी जातात यात्रेसाठी तसं नाशिकला पण येतात। भरपूर पालख्या दिंड्या गेलेल्या असतात, 4-5 दिवस आधी पायी पायी जातात दर्शनाला यात्रेला। तर चला इथं मूर्ती बघा किती छान दिसते आहे, असा फोटो पण एक काढून घेतला बरं का। तर चला इथं झालं माझं दर्शन करून बसले, तुम्हाला हाय करते। तर या आजी मला म्हणत होत्या झालं का दर्शन, म्हटलं हो। तर चला छान असं दर्शन झालं। आणि त्र्यंबकेश्वरची यात्रा आहे आणि योगायोग असा की खूप वर्षांनी, तर चला इथं मला आलेला आहे प्रसाद पण भेटला, तिळगुळाचे लाडू आणि पेढा। आणि योगायोग असा की खूप वर्षांनी एकादस, मोठी एकादस आणि मकर संक्रांत एका दिवशी आलेली आहे म्हणून मग तर छान योग होता यावर्षी। तर बघा ही पिल्लू पण छान दर्शन घेत होतं, मध्ये या बाबांनी छान दर्शन घेतलं। नंतर खूप गर्दी झाली होती, सकाळी गर्दी नाही राहत एवढी, म्हणून मग सकाळी दर्शन करून आले। आणि सकाळी वातावरण पण खूप छान असतं। तर चला आता घरी जाऊ। तर घरी पण आज पुरणाचा स्वयंपाक करायचा आहे। तर इथं घरी आले, मग ते ओटा वगैरे धुवून झाला होता, मग सुकलं होतं उन्हाने। मग इथं छोटीशी रांगोळी काढून घेतली। तर आपण सगळे गट्टू बसवलेले, रांगोळी काढायला काही एवढी गट्टूवर जमत नाही, मग इथं फरशी ठेवून त्याच्यावर छोटीशी रांगोळी काढून घेत असतो। आणि आज करायचा आहे पुरणाचा स्वयंपाक, पण मला खायचा नाही आहे कारण मी एकटीनेच एकादस धरली घरात। तर म्हटलं चला खूप वर्षांनी अशी एकादस आली आहे। आणि मग इथं तुळशीला पाणी घालून घेतलं। चला आता स्वयंपाकाला सुरुवात करू। दिवा चालू आहे देवांचा, सुनबाई मांडती तिचे खण झालेलं आहे आवरून। सण म्हटलं की धावपळ असते खूप। तर चला मी आले किचनमध्ये, माझा चालू आहे स्वयंपाक। तर इथं सार किंवा रशी माझ्या भरपूर व्हिडिओ आलेल्या आहे रशीच्या। तर मी डाळ वाटत नाही साराला, छान आला कलर। तर चला इथं सार बारीक गॅसवर, इकडं पुरणाची डाळ होती। तर आमच्याकडं गुळाच्या पुरणपोळ्या करतात बरं का, अजून ठेवलेलं आहे। तर मी साखर टाकत असते पिठात, या पिठात साखर, भरपूर तेल आणि मीठ। मी इथे भात आणि इकडं दूध आहे। किचनचं असं आहे, आवरलंय। सुनबाईने सगळं आज पाणी पण आलं होतं फ्रेश असं। तिकडं फिल्टर, इकडं त्यांचा रूम, बेडरूम छान आवरलंय। मी इकडं आहे आणि स्वयंपाक चालू आहे। तर तीळ संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा, पण हा व्हिडिओ उद्या येईल। तर चला आता मी पुरण करून पोळ्या करायच्या आहे मला। तर इकडं राहते आपली, इकडं पण वरती डबे भरपूर। खण भरल्या जातात, आमच्याकडे खण म्हणतात, खण किंवा बोळके म्हणतात, खण म्हणतात किंवा सुगड पूजन म्हणतं। तर यात हरभरे, ओंब्या, गाजर असं भरायचं। तर हे दोघींचे 2 आहे, माझे इकडं आहे। तर मी आता तिचं झालं का मग मी माझं करणार आहे। आणि हे झाकून ठेवायचे आणि मग सवसनीनं एकमेकीला हळद कुंकू लावून द्यायचं। आणि इकडं सुनबाईने व्हिडिओसाठी हे केलं होतं, तर शॉर्टला व्हिडिओ आलेली नक्की बघा। चला आता तिची होईल पूजा, माझा चालला आहे स्वयंपाक। चला इथं चालू आहे पोळ्यांची तयारी।
इकडं भाज्यांसाठी हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे वाटून ठेवलेले, खाली कांदे बारीक, कुरडया, तांदळाचे पापड, नागलीचे पापड इकडं चालू आहे तयारी तळायची. आणि मी करते इकडं पोळ्या. तर इथं आहे पुरण. इथं चालू आहे पुरणपोळ्या. चला इथं चालू आहे पुरणपोळ्या. गाण्यांचा आवाज येत असेल, पोरांनी लावून दिलेलं आहे. चला अशी टम्म फुगली पोळी. पुरणपोळ्या आहे बरं का ह्या. मला आहे ना ते दोन यायचे. चला इथं पुरणपोळ्या ते दोन याच्या एक करून पाहिले मी. चला इथं पुरणपोळ्या, इकडं कुरडई पापड तळून झाले आणि इथं चालू आहे भज्यांची तयारी. इथं छान भजे होत आहे, कलर छान आला. इथं छान भजे झाले, पुरणपोळ्या आणि गॅसचं असं काहीतरी झालंय. इथून दाखवते मी तुम्हाला. तर बघा असं पुरणपोळीचा कलर छान आला. माझं तो. चला इकडं पुरणाचा स्वयंपाक आहे सगळा. मेथीची भाजी, इकडं भजे, कुरडई पापड, पोळ्या आणि मी खाते खिचडी. आज मोठी एकादश आहे, नाशिकची यात्रा आहे त्र्यंबकेश्वरची. तर चला या खिचडी खायला.